तक्षशिला बुद्धविहार कुरोंडे येथे महिला श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न झाले। लोणावळा जवळील कुरोंडे येथील तक्षशिला बुद्धविहार शिल्पकार नगर येथे महिला श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरानिमित्त रायगड जिल्ह्यातील तसेच खोपोली विभागातील महिला श्रामणेर आणि भिक्षुणी संघ यांच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी शिल्पकार तरुण मंडळ व रमामाता महिला मंडळ कुरोंडे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार, सामाजिक जागृती तसेच महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शिल्पकार तरुण मंडळाचे अध्यक्ष सौरभ ससाने, बेबी ओवाळ, आनंद भालेराव, राघव भालेराव, सुदाम सरावते, सुरेश भालेराव, अशोक सरावते, बाबाजी रोकडे, राजू भालेराव, रोशन भालेराव, सुधीर भालेराव आदी जण उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष स्वाती गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्षा उषा कांबळे, सरचिटणीस छाया गवई, कोषाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारी सदस्य उपस्थित होते। पवित्र श्रामणेरी भिक्षुणी संघाच्या विभागीय शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब पोळ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास कुरोंडे गावातील महिला वर्ग, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरामध्ये धम्मविचार, प्रबोधन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला। उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। शिल्पकार तरुण मंडळ आणि रमामाता महिला मंडळ कुरवंडे या ठिकाणी अध्यक्ष सौरभ ससाने, महिला अध्यक्षा बेबी ओवाळ यांच्या आमंत्रणावरून रायगड जिल्ह्यात उषाताई कांबळे, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, यांच्या आयोजनात आपण महिला श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि असा श्रामणेर शिबिराचा पवित्र संघ आज कुरवंडे गावात भोजनासाठी आलेला आहे। आणि त्यासाठी येथील जे ग्रामस्थ आहेत, अनंत भालेराव, राघव भालेराव, सुदाम सरवते, सुरेश भालेराव, अशोक सरवते, बाबाजी रोकडे आणि त्याचप्रमाणे आमचे जे धम्मसेवक आहेत या ठिकाणी नेहमीच धम्माची सेवा करत असतात, असे सर्वच धम्मसेवक ज्ञानेश्वर गायकवाड गुरुजी, भालेराव गुरुजी, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक दल आणि सर्वच या कुरवंडे गावातील उपासक उपासिका सर्वांना जय भीम। या ठिकाणी आपण पवित्र संघ बसवलेला आहे खोपोलीमध्ये आणि या पवित्र संघाच्या संघनायिका आहेत। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेतर्फे भारताच्या कानाकोपऱ्यात धम्माचा प्रचार प्रसार केला जातो। हा धम्माचा प्रचार प्रसार करत असताना 24 प्रकारची शिबिरे राबवली जातात। त्यामध्ये श्रामणेर शिबिर हे देखील राबवलं जातं। पण आत्तापर्यंत पुरुष श्रामणेर शिबिर महाराष्ट्रात होत होती, पण भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली मागील वर्षापासून हे 4थं श्रामणेर शिबिर संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत। आणि यात एकूण 20 महिला श्रामणेरी बसलेल्या आहेत आणि या संघास आपण भोजनदान दिलेलं आहे। पवित्र हा संघ आहे, कारण जर बघितलं तर भगवान बुद्धाने दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला आहे। म्हणजे नेमका काय केलेलं आहे तर त्याने जीवनातील सत्यांचं दर्शन घडवलेलं आहे। आणि जीवनातील सत्य म्हणजेच आपण आपलं दुःख काय आहे हे जाणून त्याच्या मुळाशी जाऊन दुःखातून बाहेर पडून निर्वाणाचा मार्ग अनुसरणे हो। हे निर्वाण आपोआप प्राप्त होत नाही, यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात। त्यामध्ये सेवादान हे करावं लागतं, धम्मदान करावं लागतं, त्याचप्रमाणे आचरण हे धम्माचा प्रमुख पाया आहे। जो शिलाचं आचरण करतो धम्म मार्गावर आरूढ होतो। बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना अनुसरतो, त्याचं जीवन नेहमीच सफल होतं। त्याच्या जीवनात येणारी संकट बुद्ध धम्म संघ याच्या आचरणाने जो मार्ग त्याने अवलंबलेला आहे त्या मार्गाने दूर होत असतात। म्हणजेच यात संयमितपणा, शिलाचं आचरण आणि प्रत्येक कृती ही एकदम शांततापूर्वक, सत्यतापूर्वक आचरण कशी करावी हे धम्म मार्गातून शिकायला मिळते। आणि अशा प्रकारे जर आपण श्रामणेर शिबिरांची सेवा केली, म्हणजेच पवित्र भिक्खू संघाची जरी सेवा केली
तर आपल्या कुशल कर्मामुळे आपलं निश्चितच कल्याण होत असतं, कारण सेवा करत असतानाच आपल्याला उत्तम प्रकारचा धम्म मार्ग मिळत असतो. आणि असा हा धम्म मार्ग अनुसरण्यासाठी आज काटरंगा विभागीय शाखेने या संघास भोजनदान दिलेलं आहे. आणि महिला वर्ग पुरुष वर्ग देखील अतिशय उत्सुक आहे पण त्यांची धम्मदेशना ऐकण्यासाठी, की संघाची देशना त्याचबरोबर भगवान बुद्धाने दिलेले उपदेश ऐकून आमचंही कल्याण व्हावं या भावनेने आज ही सेवादान या ठिकाणी होत आहे, भोजन केलेलं आहे. त्यासाठी मी महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष स्वाती गायकवाड, केंद्र महाराष्ट्र मित्र संघाच्या वतीने, रायगड जिल्ह्याच्या वतीने मी यांचं खूप खूप धन्यवाद करते. नमो बुद्धाय. भगवान बुद्धांच्या काळामध्ये जसा भिक्खू संघ होता आणि त्यावेळेला माता प्रजापतीने विनंती केली होती भगवंतांना की जसा म्हणजे तुम्ही समानता आहे आपल्या धर्मामध्ये, तर जसा पुरुषांचा आहे तसा महिलांचा देखील भिक्खू संघ व्हावा अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. आणि आपल्याबरोबर 500 भिक्खुनींना घेऊन त्या भगवंतांजवळ गेल्या आणि भगवंतांना त्यांनी विनंती केली. परंतु भगवंत म्हणत होते त्यावेळेला म्हणजे भगवंत तेव्हा महिलांना म्हणजे भिक्खू संघामध्ये समाविष्ट करायला थोडासा नकार देत होते. त्यावेळेला पण ते आनंद म्हणाले की भगवंता तुम्ही तर स्त्री आणि पुरुष यांना समान मानता, मग महिलांना तुम्ही का श्रामणेरी करत नाहीत. तेव्हा भगवंत म्हणाले की पुरुषांप्रमाणे महिलांना म्हणजे जी काही शिला आहेत ती त्यांना पाळणं थोडंसं अवघड जाईल. तेव्हा महाप्रजापती म्हणाल्या की जेवढी शिला आहे तेवढे आम्ही पालन करू, परंतु आम्हाला देखील या भिक्खुनी संघामध्ये प्रवेश मिळावा अशी भगवंतांजवळ त्यांनी विनंती केली. आणि तेव्हा भगवंतांच्या काळामध्ये हा भिक्खुनी संघ स्थापन झालेला आहे. आणि मधल्या काळामध्ये आपण काही म्हणजे भिक्खुनींचा संघ आपला थोडासा म्हणजे थांबलेला होता, म्हणजे भिक्खुनी व्हायला कोणी तयार नाहीत. आणि आता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून की आता प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्या प्रपंचाची जास्त काळजी असते आणि प्रपंच सोडून जायला कोणी महिला अशा तयार नसतात जास्त. तर धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा त्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जसे की बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, श्रामणेर आणि आता महिला श्रामणेरी अशी शिबिरं भरवून धम्माचा प्रचार आणि प्रसार गतिमान कसा होईल या उद्देशाने हे श्रामणेरी देश शिबिर भरवण्यात आलेलं आहे. श्रामणेर झाल्याच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर आपण गृहस्थी आपल्या जाऊ शकतो, परंतु धम्माचा प्रचार आणि प्रसार करून आचरणात्मक धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे. तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आमच्या महिलांना पुन्हा एकदा श्रामणेरी होण्याची जी काही संधी मिळालेली आहे, तर भारतीय बौद्ध महासभेचे आणि आंबेडकर घराण्याचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. नमो बुद्ध. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.